अहो पण मी तुझ्याकडून ते काढून घ्यायला नको होतं। माई अहो तुम्ही काय दुष्टपणा म्हणून काढून घेतलं नव्हतं ते सगळं। ग हेतू काहीही असला तरी काढून घेणंच होतं ना ते। माई तुम्ही प्लीज या सगळ्याबद्दल काही वाटून नका ना घेऊ। मला काही एवढं वाटलेलं नाहीये। मला वाटतंय ना ग, पण तेच तर सांगते ना, नका मनाला लावून घेऊ। ते झालं ते झालं। बरं ऐक, आदिती म्हणत होती की तू ड्रेस घालायचीस म्हणे। हो म्हणजे लग्नाच्या आधी। तुला आवडतं का ग ड्रेस घालायला? आवडतं म्हणजे जरा कम्फर्टेबल वाटतं ना। मग घालत जा आताही। एकूण काय अंगभर कपडे घालण्याशी मतलब। पण दादा ते आता निवळलेत आणि साडीचा आग्रह माझाच असायचा। देवाधर्माचं करताना साडी बरी म्हणून मीच ठरवलं होतं लेकी सुनांनी साडी नेसायची। पण मला आता कळलंय इतकी सगळी बंधनं घालून विधिलिखित टाळताच येत नाही। त्यापेक्षा लेकी सुनांना मनासारखं वागू दिलं तर त्या 4 क्षण सुखाचे तरी जगतील। आता आपल्या आदितीचंच बघ ना, संस्कार संस्कार म्हणून फार जाचात वाढली का पोर, फार विजूनच गेली। आपल्या आई बापाजवळ आपल्या मनातलं दुःख बोलून दाखवावं एवढंही धाडस उरलं नाही तिच्याजवळ। तिच्या आयुष्याचं फार मातेर झालं ग आमच्याकडून। संस्कार संस्कार करून काय मिळवलं आम्ही? कोणी सुखी झालं त्यांनी? आणि शेवटी काय आमचा आनंद आमच्या लेकरा बाळांच्या आनंदातच आहे ना ग। माई तुम्ही जीजींची अजिबात काळजी करू नका। त्यांचं बघा सगळं छानच होईल आता। अहो आपण सगळे आहोत ना त्यांच्या बरोबर। आपण त्यांना असं एकटं टाकणार आहोत का? नाही ग, तू नुसतं एवढं बोललीस तर केवढा धीर आला बघ मला। रडू नका, आहे ना मी। ज्या एका ज्ञानावर तुमची संपूर्ण भिस्त असते ते ज्ञान तुमच्या मुलांचे संसार वाचवू शकत नाही हे जेव्हा माणसाला कळतं तेव्हा उद्ध्वस्त होतं सगळं। आणि या सगळ्याला मी जबाबदार आहे असं मला वाटतं। कसं माफ करू मी स्वतःला? कसा पाहू मी माझ्याकडे? दादा मारे गावभर गर्जना करत होता, लग्न मोडायचं नाही, लग्न 7 जन्माची गाठ असते। आता माझ्या लेकीचं काय करू मी? कुठल्या तोंडाने पाठवू तिला सासरी? धर्माचं आणि परंपरेचं पालन करताना एक बाप म्हणून मुलांना समजूनच घेऊ शकलो नाही मी। उर्मी मी चुकले, मला माफ कर। पुनर्वसूंवर मी एकतर्फी प्रेम करत होते, वेडी झाले होते मी, सुडाच्या आगीत जळत होते। तुला या घरातून आणि त्यांच्या आयुष्यातून काढण्यामागे मी खूप कारस्थानं केली, खूप वाईट वागले। तू चिड माझ्यावर, ओरड, शिवीगाळ कर, हवं तर मार मला, पण मला क्षमा कर। नंदिनी मी तुझ्यावर चिडलेले नाहीच आहे। म्हणजे अगं प्रेमाची दुसरी बाजू म्हणजे तिरस्कार। आणि या सगळ्यात तुझी एकटीची चूक नाहीच आहे। त्याने अचानक तुझ्याशी असं असलेलं नातं तोडलं, मला बायको म्हणून या घरात आणलं आणि या सगळ्यामुळे तू बिथरलीस। इनफॅक्ट या सगळ्यातून तू बाहेर पडून या सगळ्याबद्दल एवढ्या मोकळेपणाने बोललीस हेच किती आहे बघ। आणि या सगळ्याचा अर्थ तू पूर्णपणे रिकवर झालीस आणि मला आनंद आहे या सगळ्याचा। मला माझ्या चुकांची कबुली द्यायची। अगं मग दिलीस किती तू? जीजींसमोर दिलीस, माझ्यासमोर दिलीस। मी तुला एवढा त्रास दिला तरी सुद्धा तू इतकी समजून कशी घेतेस मला? हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे उर्मी। नंदिनी
मी तुला माफ केलंय. इनफॅक्ट मला तुझा राग येतो त्यापेक्षा खूप जास्त कौतुक वाटतं तुझं. हे, तू किती बुद्धिमान मुलगी आहेस याची कल्पना आहे का तुला? सुनील पण असंच म्हणतात. हो ग, तुझ्या हुशारीचा उपयोग झाला पाहिजे ना. ते मला म्हणाले पुढे शिकायचं, घरात नाही बसून राहायचं. करेक्टच आहे अगं. एखाद्या चांगल्या ठिकाणी तुझ्या हुशारीचा जर तू उपयोग केलास ना तर तू खूप लोकांचं कल्याण करशील, खात्री आहे मला. थँक्यू. आणि ऐक, सुनील म्हणतो तसं तुझी इच्छा असेल ना तर खरंच शिक आणि मोठी हो. बाकी तुमची जोडी खूप शोभून दिसते आणि सुनील फारच समंजस मुलगा. आलेच मी. उर्मी बोलली माझ्याशी. कशाबद्दल हेच शिक्षण, मुलं. बोलली ती? हो. आणि मला फार कौतुक वाटलं रे तिचं. माझी बायको भारीच आहे माई. एक वेगळा विचार दिला तिनं मला. म्हणूनच मी तिच्याशी लग्न केलं ना. या मुलीशी लग्न करून तू फक्त तुझंच नाही तर सगळ्या घराचं भलं केलंयस. माई अगं काय बोलतेस तू? खरंच अगदी मनापासून बोलतेय मी. खरोखरीच या माईचे पांग फेडलेस तू. माई अगं काहीतरीच काय, म्हणजे पांग फेडले वगैरे काय. उलट मी किती विचित्र वागलोय. दादांनाच काय मी तुलाही खूप मनस्ताप दिलाय. आणि तू मात्र अगदी लहानपणापासून माझ्या सगळ्या चुकांवर पांघरूनच नाही तर मला सगळ्या गोष्टींना पाठिंबाही दिलायस. आणि मी कसाही वागलो तरी तू नेहमी मला माफ केलंयस. माई उलट मी तुझा ऋणी आहे, जन्मभराचा ऋणी. का तू किती केलंयस आमच्यासाठी. माई आज मी जे काय आहे ना ते तुझ्यामुळे आणि दादांमुळेच आहे. म्हणजे दादांचे संस्कार मी नाकारले असले तरी मी एक वडील म्हणून त्यांना नेहमीच मानत आलोय. तुला माहितीये माई, दादांनी ना माझी नजर तयार केली. चांगलं काय आणि वाईट काय याची समज त्यांनी माझ्यात रुजवली, निर्माण केली. माई मी तुमच्याशी कसाही वागलो ना तर एक गोष्ट मात्र खरी आहे की माझं तुम्हा दोघांवर मनापासून प्रेम आहे. आणि तुम्ही दोघंही मला माझ्या आयुष्याचा भाग म्हणून हवे आहात. म्हणजे बघ ना, मी एवढा भांडलो पण मी लांब नाही जाऊ शकलो. तुमच्याच दारात परत आलो, माझ्या बायकोला परत घेऊन. दादा हे उर्मीचे बाबा आणि हे दादा.